श्लोक 4. यजन्ते सात्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. अर्थ: प्रत्येकाची श्रद्धा आपापल्या वृत्तीप्रमाणे असते व ते लोक त्यांची उपासना त्याप्रमाणेच करतात. जसे सात्विक वृत्तीचे लोक देवदेवतांची पूजा करतात, राजस लोक यक्ष व राक्षस यांची, तर तामस वृत्तीचे लोक भूत प्रेत इत्यादींची पूजा करतात. विवरण: मनुष्य हा श्रद्धेच्या अधीन आहे. जशी त्याची श्रद्धा म्हणजेच मनोवृत्ती तसाच तो होतो किंवा असतो. म्हणूनच सात्विक लोक देवदेवतांचे भजन पूजन करतात. ज्ञानदेव सांगतात, अशा देवदेवतांचे पूजन करणाऱ्या सात्विक वृत्तीच्या लोकांचा ओढा मात्र स्वर्ग सुखप्राप्तीकडे असतो. म्हणून ते सर्व प्रकारच्या विद्या शिकून यज्ञ यागादी क्रिया करून इष्टदेवतांचे भजन पूजन करतात. ज्यांचे मनात राजस वृत्ती अधिक प्रमाणात असेल ते यक्ष राक्षसांचे पूजन करतात, कारण त्यांना त्यांच्याप्रमाणे धन व बल किंवा शक्ती संपादित करावीशी वाटते. त्यांच्याप्रमाणे म्हणजे यक्ष आणि राक्षस यांचे प्रमाणे. ते लोक कुबेरादी यक्षांची पूजा धनप्राप्तीसाठी करतात, कारण कुबेर हा देवांचा खजिनदार आहे. देवांची सारी संपत्ती त्याचे जवळ असते. आपण पण त्याचे सारखे धनवान व्हावे म्हणून राजस लोक त्याची पूजा करतात. तर बली हा राक्षसांचा राजा, नावाप्रमाणे बलवान, त्याचे सारखी शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्याचे पूजन करतात. अशा रीतीने संपत्ती व बळाचे जोरावर इहलोकातील सर्व सुखे प्राप्त व्हावीत अशी मनोकामना हे लोक करतात. खरे तर आपण सर्वच जण दिवाळीच्या वेळेला कुबेर आणि बळी यांची पूजा करतो. तमोगुणी लोक मात्र पुढील प्रमाणे त्यांच्या तामसी श्रद्धेला अनुसरूनच उपासना करतात. ज्ञानदेव यांचे वर्णन करताना म्हणतात की जीववधे साधुनी बळी भूत प्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी पूजितीचे. कारण ते स्वतः पापाने युक्त व निर्दय निष्ठुर असे असतात. अशा प्रकारची पूजा किंवा उपासना ते कोणाचा तरी नाश व्हावा याचे वाईट व्हावे या हेतूनेच करतात. असे हे 3 प्रकारचे 3 गुणांचे लोक त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे व प्रथेप्रमाणे भिन्न भिन्न उपासना मार्गांचा अवलंब करतात. प्रेतान भूतगणांश्चान्ये. प्रेत म्हणजे मेलेले, जे या लोकात जिवंत नाहीत पण त्यांचे कलेवर शिल्लक आहे. आणि भूत म्हणजे होऊन गेलेले, यामध्ये आपल्या पितरांचा म्हणजे पूर्वजांचा सुद्धा समावेश असतो, किंवा अवतारी पुरुष, संत, महात्मे इत्यादी. त्यांचे पूजन हे तामस समजू नये, कारण अशा व्यक्तींबद्दल आपल्या मनात आदर व भक्ती असते, त्यामुळे ते पूजन तामस होऊ शकत नाही. पण इतरांचा नाश करण्यासाठी जी उपासना केली जाते ती मात्र निश्चितपणे तामसच असते. यामध्ये स्मशानात विशिष्ट प्रेतांची, कवट्यांची किंवा थडग्यांची पूजा केली जाते. प्रेताची पूजा म्हणजे जड शरीराची पूजा. तामसी लोक रात्रंदिवस शरीराच्या पूजेत रमतात. चांगले दिसावे यासाठी यांचा अट्टाहास सुरू असतो. विविध प्रकारची प्रसाधने, पोशाख इत्यादीचा ते उपयोग करतात. यामध्ये केस रंगविणे, ओठ रंगविणे, विविध प्रकारची शरीराला सजवणारी प्रसाधने वापरणे ही शरीराची म्हणजे जडाची पूजा आहे, असाही एक विचार इथे सांगितला जातो. शरीरामध्ये असणाऱ्या मनबुद्धीचा त्यांना विसर पडतो. काही लोक भूतांची पूजा करतात. यामध्ये भूत म्हणजे पंचमहाभूत, म्हणूनच वारा, पाऊस, नद्या, डोंगर, पाषाण, झाडे यांचा त्यात समावेश केला जातो. आता भूते म्हणजे जडद्रव्य, यामध्ये धन, जमीन इत्यादीचा समावेश होतो. प्रेत व भूत यांचा व्यापक अर्थ इथे लक्षात घ्यायला हवा, असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबूया.